नमस्कार मित्रांनो, सगळ्यांचे स्वागत माझ्या कॉमन मॅन या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, पूर्वीच्या काळी म्हणजे साधारणपणे 20-25 वर्षापूर्वी एखाद्या नेत्याची भ्रष्टाचाराची चौकशी म्हणा किंवा एखाद्या नेत्याचे एखादे प्रकरण जे कायद्याच्या कक्षेत येते किंवा जो गुन्हा म्हणून मानला जातो असे प्रकरण जर आले आणि त्याची चौकशी लागली किंवा त्याने त्यांना अटक व्हायची शक्यता निर्माण झाली तर लोक नाव ठेवायचे. होय, म्हणजे त्या नेत्यांना लोक नावं ठेवायचे की अरे रे यांनी भ्रष्टाचार केला, अरे रे यांनी असा असा प्रकार केला आणि त्यांच्यावर कारवाईबद्दल त्यांची बदनामी व्हायची. आता मात्र ती गोष्ट वेगळी बरं का. आता असं झालं आहे की अनेक नेते महाराष्ट्रामध्ये अटकोत्सुक आहेत. अटकोत्सुक म्हणजे काय की अटक व्हायला उत्सुक आहेत. काही नेते अटक होऊन जामिनावर बाहेर आलेत, पण जामिनावर देखील ते अशा प्रकारे बाहेर आले की त्यांची वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली आणि एखादा मोठा संघर्ष जिंकून एखादा मोठा विजय मिळून ते जामिनावर बाहेर आले असं वातावरण निर्माण केलं गेलं. बघा म्हणजे राजकारण कसं बदलतंय किंवा लोकांची मानसिकता कशी बदलते असं म्हणता येईल. आता ज्याला अटक केली गेली, ज्याला अटक होणार आहे तो खरोखर गुन्हेगार आहे की नाही हे कोर्टात ठरतं. त्याची शिक्षा देखील कोर्टात ठरते. पण शिक्षा मिळाल्यानंतर देखील त्या नेत्याची लोकप्रियता कमी होत नाही अशी आपल्या देशातल्या लोकांची मानसिकता आली. म्हणजे उदाहरणार्थ लालू प्रसाद यादव, तुम्हाला माहिती आहे त्यांचा चारा भ्रष्टाचार काँग्रेसच्या काळात केलेला, काँग्रेसनेच ती केस दाखल केलेली आणि त्यानंतर सजा भोगून देखील बाहेर आले. त्यांची लोकप्रियता काही कमी नाही झाली, उलट पुन्हा ते राजकारणात विरोधकांसमोर आव्हान म्हणून उभे राहिले. तर असे अटकोत्सुक नेते महाराष्ट्रात आता वाढलेत. तुम्ही एक एक नावं ऐका त्यांची, तुम्हाला गंमत वाटेल. कालचाच एक प्रकार झालेला आहे आणि हे अटकोत्सुक नेते वाट बघत असतात नेहमीच की आपल्याला अटक झाली तर उलट चांगलं होईल असं त्यांना वाटतं. म्हणजे पूर्वी बदनामी व्हायची, पण आता अटक झाली म्हणजे सगळा फोकस आपल्यावर येईल आणि आपला देश सिम्पथीचा देश आहे, सहानुभूतीचा देश आहे. लोकांना लगेच त्या व्यक्तीबद्दल सहानुभूती वाटायला लागते. मीडिया चॅनल्स त्या व्यक्तीच्या घरच्या लोकांचे इंटरव्ह्यू दाखवतात, ते किती व्यथित आहेत या अटकेमुळे, ते किती दुःखी आहेत आणि त्यांचं सरकारबाबत काय म्हणणं आहे, कसा अन्याय होतो आहे वगैरे गप्पा सुरू होतात मीडियावाल्यांच्या. आदित्य ठाकरे यांना अटक होणार याबद्दल आपण नेहमीच ऐकत आलो. म्हणजे त्यांच्या भोवतीचा फास आवळला जातो आहे आणि लवकरच ते जेलमध्ये असतील. दिशा सालियान आत्महत्या प्रकरणी किंवा सुशांत सिंग राजपूत आणि दिशा सालियान प्रकरणी त्यांचे वकील निलेश ओझा यांनी देखील जवळजवळ पक्की बातमी दिली की सगळे पुरावे आहेत, त्यांचं लोकेशन देखील सापडले, मात्र अटक का होत नाही. म्हणजे अनेकांना गृह खात्याबद्दल राग असू शकतो की अटक व्हायला हवं. खरं तर केस पक्की जर असेल तर अटक व्हायला हवं, शिक्षेपर्यंत आदित्य ठाकरेंना पोहोचवायला हवं. पण मी सांगतो मंडळी, असं होणार नाही आहे. हे जे अटकोत्सुक नेते आहेत, कारण अटक व्हावं यासाठीच डोक्यावर अशी अटकेची टांगती तलवार असताना देखील आदित्य ठाकरे कसे प्रक्षोभक भाषणे करतात, उद्धव ठाकरे, संजय राऊत किंवा एकंदरीतच उरलेल्या उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या सेनेचे लोक अटक व्हायला उत्सुक असतात. मात्र भारतीय जनता पार्टीचे सरकार अतिशय हुशार आहे. केंद्रातले देखील आणि राज्यातले देखील ते अटक करणार नाही. त्यांना माहिती आहे लोकसभेच्या निवडणुकीच्या आधी अटक होणार नाही आहे एकालाही. कारण अटक होणं म्हणजे सिंपथी कार्ड खेळणं. त्यांना सिंपथी मिळते. जनतेमध्ये जाऊन ते रडारड करतात. जनतेमध्ये जाऊन आमच्यावर कसा अन्याय झाला आहे ते सांगायची स्पर्धा लागते. काल रोहित पवारांच्या बाबतीत तसंच झालं. म्हणजे रोहित पवारांच्या बाबतीत तर पूर्ण तयारी केली होती की त्यांना अटक केली जाईल असं गृहीत धरलं होतं आणि म्हणूनच सुप्रियाताई सुळे आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा म्हणजे उरलेल्या राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी एक दिवस आधीपासूनच, म्हणजे ईडीने चौकशीला बोलावले म्हटल्यानंतर कार्यालयात जायचे आहे म्हणून एक दिवस आधीपासूनच वातावरण तापवायला सुरुवात केली होती. अटक होणार, मीडियात बातम्या यायला लागल्या होत्या आणि अटक होऊ नये म्हणून नाही,
एक मीडियामध्ये शोबाजी होती की मला किती काळजी आहे. बारामती ॲग्रो भ्रष्टाचारचे प्रकरण आहे, त्यामध्ये सुप्रियाताई सुळे अगदी ईडीच्या कार्यालयापर्यंत त्यांच्यासोबत गेल्या. मग तेथे एक फॅमिली ड्रामा झाला, पाया पडून आशीर्वाद घेतला गेला आणि मग रोहित पवार त्या ईडीच्या चौकशीला सामोरे गेले. खरं तर सुप्रियाताईंनी आधीच जाहीर केलं होतं की मी कार्यालयात जाऊन बसणार आहे. अशी परवानगी देता येत नाही कोणाला चौकशीच्या वेळी, इतर कोणी बसू शकत नाही, हे त्यांना माहीत नव्हतं का? तरी देखील त्यांनी जाहीर केलं. म्हणजे बघा कसं गवगाव करत आहेत की अटक होणार आणि वातावरण तापवायचं, कार्यकर्त्यांना भडकवायचं किंवा कार्यकर्त्यांना उत्तेजित करायचं, असे सगळे प्रकार चालले होते. शरद पवार तोपर्यंत राष्ट्रवादीच्या कार्यालयात थांबणार होते. शेवटी काय झालं, 12 तासाच्या चौकशीनंतर आपले बाहेर पडले. अटक झालीच नाही. पण अटक उत्सुक किंवा अटक करून घ्यायला उत्सुक असणाऱ्या नेत्यांचा भ्रमनिरास झाला आणि त्यांच्या अटकेचं राजकारण करायला तयार असलेल्या नेत्यांचा देखील भ्रमनिरास झाला. आणि तसंच होणार आहे. 2024ची लोकसभेची निवडणूक पार पडेपर्यंत सरकार कोणतीही कारवाई करणार नाही, कारण हा सिंपथी देणाऱ्यांचा देश आहे. एखादा किती गुन्हेगार असला तरी त्याच्याबद्दल सहानुभूती जनमानसात कशी पसरवावी हे टेक्निक मीडियाला उत्तम जमतं आणि मीडिया लगेच इंटरव्ह्यू घ्यायला सुरुवात करते. त्यावर नातलगांची रडारड, नातलगांची व्यथा, नातलगांच्या वेदना, मग एखादा आजारी नातलग, हे सगळं दाखवलं जातं मीडियावर. हे मोदींना माहिती आहे, हे देवेंद्र फडणवीस यांना देखील माहिती आहे. मग तुम्ही म्हणाल की मागच्या वेळेस संजय राऊत यांना अटक का केली होती? निवडणुकाला वेळ होता. हो, निवडणुकांना वेळ होता म्हणून त्यांना अटक करून एक नमुना दाखवला होता की तुम्ही असे बेताल वागाल तर तुमची भ्रष्टाचाराची प्रकरण आमच्याकडे आहेत. पण आता भारतीय जनता पार्टीच्या समर्थकांनी म्हणा, आशा ठेवू नका. यावर्षी तरी म्हणजे 24मध्ये तरी निवडणूक होईपर्यंत तरी अटक होण्याची शक्यता नाही कोणालाही. यांचं जे सिंपथी कार्ड आहे विरोधकांचं, तेच भारतीय जनता पार्टीला वाऱ्यावर सोडून द्यायचं आहे. हे सिंपथी कार्ड कोणालाही मिळता कामा नये किंवा जनतेची सहानुभूती, कारण तशी सहानुभूती मिळण्याचा प्रयत्न सतत सुरूच आहे. माझा बाप चोरला, माझा पक्ष चोरला, माझं चिन्ह चोरलं, मग निवडणूक आयोग झाले, ईडी झाले, CBI झाले, यांच्यावर कशी वारेमाप टीका केली जाते आहे, कशी कुठल्या भाषेत टीका केली जाते आहे, सगळ्या राजकारणातल्या मर्यादा ओलांडून कशी टीका केली जाते आहे, हे सगळं कायसाठी चाललं आहे? त्यासाठीच अटकोत्सुक आहेत नेते. मला अटक करावी म्हणजे मग मला रान पेटवता येईल, मला आगी लावता येतील, सिंपथी मला मिळेल आणि निवडणुकीत त्याचा फायदा होईल. आता हे शक्य होणार नाही आहे. आता हे सगळे अटकोत्सुक नेते हातावर हात चोळत बसतील. अगदी आदित्य ठाकरे देखील, त्यांना देखील अटक होणार नाही आहे. अर्थात मी कोणी मोठा अधिकारी नाही आहे, राजकारणी देखील नाही आहे, पण एक सर्वसामान्य माणूस म्हणून माझा अंदाज आहे की अटकोत्सुक नेत्यांची निराशा झालेली आहे, भ्रमनिराश झालेला आहे. त्यांचं सिंपथी कार्ड मोदी सरकार त्यांना खेळू देणार नाही किंवा गृहमंत्री फडणवीस देखील खेळू देणार नाहीत. त्यामुळे जनतेने 2024च्या निवडणुकीला सामोरं झाले तयार व्हावं. त्यांनी आपल्या नेत्यांनी नेमकं काय काम केलं आहे, आपल्या नेता खरोखर किती प्रामाणिक आहे याचा विचार करूनच मत द्यावं, अशी एक सर्वसामान्य माणूस माझी नम्र विनंती आहे. केवळ भूलथापा असतील, केवळ काही सिंपथी कार्ड असेल तर त्याला बळी पडू नये. भेटूयात नवीन व्हिडिओत कॉमन मॅनसह. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.